माझं नाव प्रमोद देशमुख. माझा गजानन नगरमध्ये साई प्रतीक अपार्टमेंटमध्ये फ्लॅट नंबर D301 तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे. सदरील फ्लॅट हा मी नोव्हेंबर 2024 रोजी अंकित बाहेटी यांना किरायाने दिला. त्यांच्याबरोबर व्यवस्थित करार केला, पण त्यांनी मार्चपर्यंत भाडे दिले नाही म्हणून भाडे मागायला गेलो तर 1 महिना कंटिन्यू मला फिरवले. त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला की सदरील माणूस हे व्यवस्थित नाही म्हणून मी त्यांना विचारलं, सोडा करा म्हणलं तरी त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मला न्यायालयात जावं लागलं. न्यायालयानं डिसेंबर 25मध्ये सदरील फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी निकाल दिलेला आहे. सुशिक्षित असल्यामुळे दिला फ्लॅट आणि त्यांची इथंच वास्तव असल्यामुळं काय वाटलं नाही की बाबा ठीक आहे बाबा त्यांची गरज आहे, आपल्याला द्यायचं आहे किराणा म्हणून त्यांना दिला. पण त्यांनी भाडे न देता बरेच महिने मला त्रास दिला. त्याच्यामुळं मला न्यायालयीन लढाई लढावं लागली. त्याच्यामध्ये साधारण वर्ष गेले. मला आर्थिक आणि मानसिक त्रास खूप झालेला आहे. माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला जर हे असे लोकप्रतिनिधी असं करत असतील तर त्यांच्या लोकप्रतिनिधी असण्यास काही अर्थ नाही आहे. नगरसेवकाच्या मिस्टरांनी असं वागणं बरोबर नाही. त्यांनी कुठंतरी स्वतःचं परीक्षण करावे. त्यांच्यासोबत असं बरेच घटना आहेत तुम्हाला पण माहीत असतात. मला मानसिक आणि आर्थिक त्रास खूप झालेला आहे. न्यायालयाच्या आदेशाने आज मला फ्लॅट भेटला, आनंद आहे. सदरील मला भाडे त्यांनी दिलेलं नाही आहे. सदरील वसुली हे न्यायालयातूनच करून घेणार आहे मी. त्याच्यामध्ये न्यायालयाने त्यांना डबल भाड्याचा दंड लावलेला आहे. फ्लॅटमध्ये भरपूर दुरावस्था केली आहे. कुठेही खिळे मारलेले आहेत, पाणी वाहतं आहे, फरशी सगळी घाण झालेली आहे. माझा फ्लॅट मला मिळाला, आनंदच आहे. पण खूप कष्ट करावं लागले, न्यायालयीन लढा द्यावा लागला. ते मोठे लोकप्रतिनिधी असल्यामुळं अडचणी आल्या. सदरील लढाईसाठी मला मीडिया, लोकप्रतिनिधी आणि न्यूज चॅनेलवाले यांनी भरपूर साथ दिली. त्यांनी आवाज उठवल्यामुळंच मला आज माझ्या फ्लॅटचा ताबा मिळाला.